मला नजरही देऊ शकत नाही मी। त्या घरात तरी कशी राहू? जाऊ दे, मला संपू दे सगळं। शिकू, काय बोलतेस तू? हे एवढं टोकाचं पाऊल का उचलतेस? आम्ही कोणी दोष दिलाय का तुला? ताई, आपलं ह्या विषयावर आपलं बोलणं झालंय ना। तर ताई, असं काय करतेस ग तू? अगं, मी भाऊ आहे ना तुझा। यशोधरा या घरातून निघून गेल्यानंतर तू घरी आलीस, आम्हाला आधार दिलास। आता आम्ही तुला आधार देतोय ना। हे बघ ताई, मी तुझं काही ऐकून घेणार नाही। तू कुठेही जाणार नाहीयेस। हा नाही अरविंद, मी आराध्याला जे सांगितलं तेच तुलाही सांगते। माझ्या नवऱ्याच्या पापांची शिक्षा भोगणं भाग आहे मला। मी दयानंदना ओळखू शकले नाही ही सर्वात मोठी चूक आहे माझी। माझ्यामुळेच ती इथे आले आणि हे सगळं पुढचं घडलं। मूळ चूक ही माझीच आहे आणि ह्या चुकीचं प्रायश्चित्त मला भोगावं लागणार आहे। आणि हे घर सोडणं हेच माझं प्रायश्चित्त। अगं ताई, चूक भाऊजींकडनं झाली आहे ना, मग त्याची शिक्षा तू का भोगावी? हे बघ ताई, या परिस्थितीमध्ये मी तुला कुठे जाऊ देणार नाही। तू कुठे जाणार नाहीस। हा खरं तर मला या घरातच नकोय ती शकुंतला आत्या। तसंही कधी आयुष्यात नव्हतीच आधी। ती आयुष्यात कधी आली जेव्हा मी आजारी होतो तेव्हा, आणि तेव्हाच मला काही आठवतच नाही। मला काय आठवतंय तर त्या दयानंद काकांनी माझ्यावर जो जीवघेणा हल्ला केला ते आठवतंय, आणि तिथपासून पुढचं आठवतंय। आणि ते सगळं खूप डिस्टर्बिंग आहे। त्यामुळे माझ्यासाठी ती आत्या नाहीच आहे, माझ्यासाठी ती फक्त दयानंद काकांची बायको आहे। प्लीज प्लीज नको ना असं बोलूस। अरे सकाळपासून एक घास सुद्धा खाल्ला नाहीये त्यांनी, तू जे काय बोललायस ना त्यामुळे। आणि त्या म्हणाल्या जोपर्यंत श्रेयस मला माफ करत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाहीये। आराध्या, कळतंय का तुला? याला साध्या भाषेत ब्लॅकमेल असं म्हणतात आराध्या। नाही, मला काही फरक पडत नाही त्यांनी। आणि अन्न पाणी तर सोड, एखाद्या व्यक्तीला सेल्फ रिस्पेक्ट असतं ना थोडासा, तर ती व्यक्ती या घरात राहिलीच नसती, घर सोडून गेली असती कधीच। पण या काय करतायत, उलट तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतायत की मी त्यांना माफ करावं म्हणून। यातूनच कळते ग लबाडी। नाही श्रेयस, त्यांनी मला तुझ्याशी बोलायला सांगितलं नाहीये।